गुड आफ्टरनून गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण तिसरा युनिट बघितलं. त्याच्यामध्ये आपण असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंग ऑफ 8051 बघितलं. आता चौथं युनिट बघूया. त्याच्यामध्ये SFR म्हणजे स्पेशल फंक्शन रजिस्टर आहेत, इंटरप्ट आहेत, टायमर आहे, याचं फंक्शनिंग सगळं बघायचं आपल्या डिटेलमध्ये. ओके, तर बघूयात आता. The 8051 microcontroller special function registers are used to program and control different hardware peripheral like timer, serial port, IO port, etc. तर मायक्रो कंट्रोलर जो आहे 8051, तर त्याचे स्पेशल फंक्शन रजिस्टर आहेत. ते काय करतात, ते प्रोग्राम आणि कंट्रोल हार्डवेअर डिफरंट पेरिफेरल्स आहेत, टायमर, सिरियल पोर्ट, IO पोर्ट याला कंट्रोल आणि प्रोग्राम करण्याचं काम करतात. ओके, नंतर इनफॅक्ट बाय मॅनिपुलेटिंग द 8051 microcontroller special function registers, that is SFRs, you can assess or change the operating mode of the 8051 microcontroller. तर याच्यामध्ये काय आहे, जे स्पेशल फंक्शन रजिस्टर आहेत, तर त्याच्यामध्ये चेंज म्हणजे त्याची ऑपरेटिंग मोड आणि चेंजेस करून काय करता येतं, म्हणजे त्याचे बीट म्हणजे ॲड्रेसेबल बीट, याच्यामध्ये बीट चेंज करून किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यू टाकून सिरियल पोर्ट, IO पोर्ट, टायमर, तर त्याचे ऑपरेटिंग मोड काय करता येतात, चेंज करता येतात. ओके, नंतर ॲज अ रिमाइंडर द फॉलोइंग इमेजेस शो यू द बेसिक स्ट्रक्चर ऑफ 8051 मायक्रोकंट्रोलर इंटरनल रॅम. आता ही जी डायग्राम आहे इंटरनल रॅमची आहे, मायक्रोकंट्रोलरची बेसिक स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये SFR असतं, ते आपण बघूयात वन बाय वन. तर पहिली डायग्राम बघा लेफ्ट हँड साईडची. तर याच्यामध्ये काय, बँक 0, बँक 1, म्हणजे बँक 0, बँक 1, बँक 2, बँक 3, नंतर बीट ॲड्रेसेबल रजिस्टर 16 आहेत, नंतर जनरल पर्पज रजिस्टर आहेत 18. तर याच्यानंतर याचा जो बँक 0साठी जो ॲड्रेस आहे, मेमरी ॲड्रेस 0027H, नंतर बँक 1साठी आहे 0820FH, नंतर बँक 2साठी 10217H, नंतर बँक 3साठी 182 1FH, आणि बीट ॲड्रेसेबल जे रजिस्टर आहेत ते 16 आहेत. त्याचं मेमरी ॲड्रेस आहे इंटरनल रॅममध्ये 20H to 2FH, आणि नंतर 80 जनरल पर्पज रजिस्टर आहे, ते त्याचा ॲड्रेस आहे मेमरी ॲड्रेस 30H to 7FH. ओके, हे आहे डायरेक्ट आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग. हे आहे रॅमचा ॲड्रेस, लोअर ॲड्रेस 28 बाईट म्हणजे 00 to 7H पर्यंत. नंतर अप्पर बाईटमध्ये बघा, अप्पर 28 बाईटमध्ये काय येतं, 80H to FFH पर्यंत हे डायरेक्ट ॲड्रेसिंग मध्ये येतं. आणि हे बघा 128 बाईट फॉर SFR स्पेशल फंक्शन रजिस्टर, म्हणजे 128 बाईट जे आहे ते कशासाठी असतं, स्पेशल फंक्शन रजिस्टरसाठी असतं. तर त्याच्यासाठी बघूया. तर त्याचं जे मेमरी ॲड्रेस आहे ते आहे 80H, ते झालं आहे P0साठी दिलं आहे 81H, SP साठी दिलं आहे 82H, DPLसाठी दिलं आहे 83H, DPSसाठी दिलं आहे 87H, PCONसाठी दिलं आहे 88H, TCONसाठी दिलं आहे 89H, TMODसाठी दिलं आहे, नंतर 81H TMODसाठी दिलं आहे, त्याच्यानंतर 89H TMODसाठी, नंतर 8A TL0साठी, 8B TL1साठी, 8C TH0साठी, 8D TH1साठी, 90H P1साठी, 98 पोर्ट 1साठी 8 आहे, 90H to 97 पर्यंत. नंतर 98H आहे SCONसाठी, 99 आहे SBUFसाठी, A0H आहे, A0H to A07 पर्यंत आहे, ते पोर्ट 2साठी. नंतर A8Hला आहे IE, नंतर A8ला, नंतर B0 to
नंतर काय B02 B7ला आहे पोर्ट 3साठी, आणि नंतर B8ला आहे IP, नंतर D0ला आहे PAW, नंतर E0 आहे PAW म्हणजे ॲक्युमुलेटरला, नंतर F0 आहे रजिस्टर B FF पर्यंत. ओके, तर तर हे जे 128 बाईट ॲडिशनल मेमरी आहे ते इनडायरेक्टसाठी असतं, ते ATH टू FFH पर्यंत. आणि हे 128 बाईट आहे स्पेशल फंक्शन रजिस्टरसाठी. ओके, तर याच्यानंतर आता हे झाल्यानंतर ॲक्च्युली 128 बाईट मेमरी यूज फॉर स्पेशल फंक्शन रजिस्टर. त्याच्यामध्ये रजिस्टरची लिस्ट बघूयात आता आपण. तर याच्यामध्ये रजिस्टरची लिस्ट आहे ते बघू. 8051 मायक्रो कंट्रोलर स्पेशल फंक्शन रजिस्टर. याच्यामध्ये बघा, द 8051 मायक्रो कंट्रोलर स्पेशल फंक्शन रजिस्टर्स ॲक्ट ॲज द कंट्रोल टेबल दॅट मॉनिटर अँड कंट्रोल द ऑपरेशन ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर. 8051 मायक्रो कंट्रोलरचे जे स्पेशल फंक्शन रजिस्टर्स आहेत ते काय करतात, एक कंट्रोल टेबल मॉनिटरिंग म्हणजे कशासाठी, मायक्रो कंट्रोलर 805चं जे प्रोग्रॅमिंग आहे त्याला मॉनिटरिंग आणि कंट्रोल करण्यासाठी ते SFRs इम्पॉर्टंट आहे. कंट्रोल टेबल इम्पॉर्टंट आहे कशाचं, SFRs 805. ओके, इफ यू ऑब्झर्व इन इंटरनल रॅम स्ट्रक्चर द ॲड्रेस स्पेस फ्रॉम 80H टू FFH अलोकेटेड टू SFR. तर आपण बघितलं इंटरनल रॅम स्ट्रक्चरमध्ये 80H टू FFH हे जे मेमरी लोकेशन आहे इंटरनल रॅममध्ये ते SFR स्पेशल फंक्शन रजिस्टरसाठी अलोकेट केलेलं आहे. याच्यामध्ये बघूयात, आउट ऑफ दीज 128 memory locations, that is ATH to FFH, there are only 21 locations that are actually assigned to SFR. तर 128 जे मेमरी लोकेशन आहेत तर त्याच्यापैकी ॲक्च्युली 21 जे मेमरी लोकेशन ते स्पेशल फंक्शन रजिस्टरसाठी स्पेशली अलोकेट केलेलं आहे, असाइन केलेलं आहे. राईट, each SFR has 1 byte address and also a unique name which specifies its purpose. याच्यानंतर 21 लोकेशन 128 मेमरी लोकेशनपैकी अलोकेट केलेलं आहे SFRसाठी. आणि ती प्रत्येक जो SFR आहे तर याचं 1 बाईट ॲड्रेस आहे अँड त्याच्यामध्ये प्रत्येकाला युनिक नेम दिलेलं आहे आणि स्पेसिफिक पर्पज आहे. म्हणजे काय, each HFR has 1 byte address and also a unique name which specifies its purpose. तर प्रत्येक जे ॲड्रेस आहे ते 1 बाईट ॲड्रेस असतं आणि प्रत्येकाचं काय एक युनिक नेम दिलेलं आहे अकॉर्डिंग टू स्पेसिफिक पर्पज, म्हणजे जे स्पेसिफाईड पर्पज आहे त्याच्यानुसार. राईट, तर आता बघूया. सिन्स द SFRs आर अ पार्ट ऑफ अ इंटरनल रॅम स्ट्रक्चर. म्हणजेच काय, जे स्पेशल फंक्शन रजिस्टर्स आहे ते काय इंटरनल रॅम स्ट्रक्चर, म्हणजे ते इंटरनल रॅम स्ट्रक्चरचं एक पार्ट आहे. ओके, यू कॅन ॲक्सेस SFRs ॲज इफ यू ॲक्सेस द इंटरनल रॅम. जर आपल्याला SFR जर ॲक्सेस करायचं असेल तर इंटरनल रॅम ॲक्सेस करावा लागतो. ओके, बिकॉज SFR आर द पार्ट ऑफ इंटरनल रॅम स्ट्रक्चर. गॉट इट. नंतर द मेन डिफरन्स इज द ॲड्रेस स्पेस. तर फक्त डिफरन्स काय आहे, ॲड्रेस स्पेसचा आहे. फर्स्ट 128 बाईट दॅट इज 00H to 7FH इज फॉर रेग्युलर इंटरनल रॅम. तर 128 बाईट जे आहे इंटरनल रॅम स्ट्रक्चरमध्ये ते 00 to 7FH पर्यंत ते रेग्युलर इंटरनल रॅमसाठी असतो. नंतर नेक्स्ट 128 बाईट्स दॅट इज ATH to FFH इज फॉर SFR. नंतरचा जो 180 बाईट आहे तो कशासाठी आहे, म्हणजे 80H to FFH पर्यंत ते आहे स्पेशल फंक्शन्स रजिस्टरसाठी. राईट, आता याच्यामध्ये टिप काय बघा, ॲज ओनली 21 ऑफ द पॉसिबल 28 SFR memory locations are assigned, it is recommended that the remaining registers or memory locations are not
ॲक्सेस ड्युरिंग द प्रोग्रॅमिंग. आता याच्यामध्ये आपल्याला किती इंटरनल रॅममध्ये 128 SFR मेमरी लोकेशन SFR स्पेशल फंक्शन रजिस्टर मेमरी लोकेशन असाइन केलेले आहेत. तर त्याच्यापैकी आपण किती 21 वापरतो, राईट. आणि बाकीचे जे रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन्स आहेत ते प्रोग्रॅमिंगच्या वेळेस ॲक्सेस केले जात नाही. ओके. तर याच्यानंतर आता बघूया आपण लिस्ट बघूया. लिस्ट ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर. द लिस्ट ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर स्पेशल फंक्शन रजिस्टर दॅट इज SFR. तर पहिला आहे ए और ॲक्युमुलेटर रजिस्टर, बी DPL, DPH, IE, IP, P0, P1, P2, P3, PCON, PAW, SCON, SBUF, SP, TMOD, TCON, TL0, TH0, TH, TL1 आणि TH1. ओके. तर एवढे स्पेशल फंक्शन रजिस्टर्स आहेत. तर याचे वेगवेगळे फंक्शन आपण बघूयात. तर कॅटेगरी ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर स्पेशल फंक्शन रजिस्टर, त्याच्या कॅटेगरीनुसार आपण फंक्शनिंग बघूया आणि सगळं डिटेल याचं फंक्शन युजेस बघूया. ओके. तर ऑल द हे आहे सगळे. हे किती SFR स्पेशल फंक्शन रजिस्टर? देर आर 21 स्पेशल फंक्शन रजिस्टर्स. ओके. ऑल द 21 8051 microcontroller special function registers, that is SFR, along with their functions and internal RAM address is given in the following table. तर हे जे 21 स्पेशल फंक्शन रजिस्टर्स आहेत 8051 मायक्रो कंट्रोलरचे, तर त्याचे फंक्शन, इंटरनल रॅम ॲड्रेस आपण टेबलमध्ये बघूया. ओके. बघ फुल फॉर्म बघू, राईट. तर पहिल्या कॉलममध्ये दिले नेम ऑफ द रजिस्टर, दुसऱ्या कॉलममध्ये फंक्शन आणि तिसऱ्या कॉलममध्ये इंटरनल रॅम ॲड्रेस हेक्साडेसिमल. तर बघूयात. पहिला आहे ॲक्युमुलेटर. तर ते एने इंडिकेट करतात. त्याचं फंक्शन आहे ॲक्युमुलेटर. नंतर म्हणजे त्याचा फुल फॉर्म थोडक्यात आणि फंक्शन पण. नंतर इंटरनल रॅम ॲड्रेस आहे E0H रजिस्टर. नंतर बी रजिस्टर आहे. ते कशासाठी? फॉर ॲरिथमॅटिक ऑपरेशनसाठी वापरलं जातं. त्याचा मेमरी ॲड्रेस आहे F0H. DPL ॲड्रेसिंग एक्सटर्नल मेमरी ॲड्रेसिंगसाठी आहे. डेटा पॉइंटर हाय म्हणजे हायर ऑर्डर, राईट. आणि त्याचा मेमरी ॲड्रेस आहे 83H. नंतर DPL ॲड्रेसिंग एक्सटर्नल मेमरी हे लोअर ऑर्डर, तर त्याच्यासाठी त्याचं मेमरी ॲड्रेस आहे 82H. नंतर आहे आयईचं फुल फॉर्म आहे फंक्शन इंटरप्ट एनेबल कंट्रोल. त्याचा मेमरी ॲड्रेस आहे इंटरनल मेमरी ॲड्रेस रॅम ॲड्रेस, तो आहे A8H. नंतर आहे IP दॅट इज इंटरप्ट प्रायोरिटी. त्याचा मेमरी ॲड्रेस आहे रॅम ॲड्रेस B8H. नंतर पोर्ट 0 लॅच, त्याचं फुल फॉर्म P0साठी त्याचा आहे 80H. नंतर P1चा आहे पोर्ट 1 लॅच, त्याचा आहे 90H. P2 पोर्ट 2 लॅच, मग त्याचा आहे A0H. नंतर P3 पोर्ट 3 लॅच, त्याचा आहे B0H. नंतर आहे PCONचा फुल फॉर्म आहे पॉवर कंट्रोल. त्याचा मेमरी ॲड्रेस आहे 87H. PAW दॅट इज प्रोग्राम स्टेटस वर्ड. त्याचा इंटरनल रॅम ॲड्रेस आहे D0H. नंतर आहे SCONचा फुल फॉर्म आहे सिरियल पोर्ट कंट्रोल आणि त्याचा मेमरी ॲड्रेस आहे 98H. नंतर SBUFचा फुल फॉर्म आहे सिरियल पोर्ट डेटा बफर आणि त्याचा मेमरी ॲड्रेस आहे इंटरनल रॅम 99H. नंतर आहे SP त्याची स्टॉक पॉईंटर, त्याचा मेमरी ॲड्रेस आहे 81H. नंतर TMOD म्हणजे टायमर / काउंटर मोड कंट्रोल, त्याचं मेमरी ॲड्रेस आहे 89H. नंतर TCONचं मेमरी म्हणजे फंक्शन आहे टायमर काउंटर कंट्रोल. नंतर त्याचा मेमरी ॲड्रेस आहे 88H. नंतर आहे TL0 म्हणजे टायमर 0 लो बाईट, याचा मेमरी ॲड्रेस आहे 8AH. नंतर TH0 म्हणजे टायमर 0 हाय बाईट, याचा मेमरी ॲड्रेस आहे इंटरनल रॅम ॲड्रेस 8CH. नंतर TL1 आहे टायमर 1 लो बाईट.
त्याचा मेमरी इंटरनल रॅम ॲड्रेस आहे 8BH आणि TH1 टायमर 1 हाय बाईट याचा इंटरनल रॅम ॲड्रेस आहे 8DH. अशा प्रकारे हा टेबल आहे स्पेशल फंक्शन रजिस्टरचं, त्याचं फंक्शनिंग आणि इंटरनल रॅम ॲड्रेस. ओके, तर आता बघूया की देर आर मेनी वेज टू कॅटेगरीज दीज 21 स्पेशल फंक्शन रजिस्टर, बट आय फाइंड द फॉलोइंग वे as an appropriate one. The 21 special function registers of 8051 microcontroller are categorized into 7 groups. They are the हे जे 21 स्पेशल फंक्शन रजिस्टर आहे तर 7 कॅटेगरीमध्ये डिवाईड होतात. ते 7 कॅटेगरी म्हणजे एक जे स्पेशल फंक्शन रजिस्टर 7 कॅटेगरीमध्ये डिवाईड होतात. ते कसं आपण वन बाय वन बघूया. पहिलं आहे मॅथ ऑर CPU रजिस्टर, त्याच्यामध्ये A आणि B येतं. नंतर आहे स्टेटस रजिस्टर म्हणजे PAW येतं, दॅट इज प्रोग्राम स्टेटस वर्ड. नंतर आहे पॉइंटर रजिस्टरमध्ये आहे DPTRचं फुल फॉर्म आहे डेटा पॉइंटर. त्याच्यामध्ये 2 रजिस्टर DPL आणि DPH, लोअर बाईट हायर बाईट. आणि SP दॅट इज स्टॅक पॉइंटर. नंतर आहे नंतरचा ग्रुप आहे IO पोर्ट लॅचेस. याच्यामध्ये P0 दॅट इज पोर्ट 0, P1 पोर्ट 1, P2 दॅट इज पोर्ट 2 आणि P3 दॅट इज पोर्ट 3 म्हणजे IO पोर्ट लॅच. आणि नंतर पेरिफेरल कंट्रोल रजिस्टर्स, तर ते कोणते, त्याच्यामध्ये PCON, SCON, TCON, TMOD, IE आणि IPN. नंतर पेरिफेरल डेटा रजिस्टर TL0, TH0, TL1, TH1 आणि SBUF असे 7 ग्रुप आहेत. राईट, म्हणजे स्पेशल फंक्शन रजिस्टरचे कॅटेगरीनुसार काय केले, फंक्शननुसार कॅटेगरीज केले. ओके, तर असे 7 ग्रुप. तर वन बाय वन बघूया आपण. CPU और मॅथ रजिस्टर. ओके, याच्यामध्ये ए अक्युमुलेटरचं काय फंक्शनिंग आहे. द अक्युमुलेटर और अ रजिस्टर ए इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड द मोस्ट यूज्ड 8051 microcontroller SFR. The register A is located at the address E0H in the SFR memory space. The accumulator is used to hold the data for almost all the ALU operations. म्हणजे आता ॲक्युमुलेटर हा जो रजिस्टर आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे 8051च्या मायक्रो कंट्रोलर SFRमध्ये. तर 8051मध्ये तर हा जो रजिस्टर ए आहे त्याचा जो मेमरी ॲड्रेस आहे इंटरनल रॅममधला तो आहे E0H SFR मेमरी स्पेसमध्ये. आणि हा जो ॲक्युमुलेटर आहे तो काय करतो, डेटा होल्ड करतो आणि ऑलमोस्ट ऑल ALU ऑपरेशन हे ॲक्युमुलेटरमध्ये परफॉर्म होतं. म्हणजे in case of arithmetic logical operation, one of the operands should be present in the accumulator. ओके, असं असतं. तर हे त्याच्यामुळं हा इम्पॉर्टंट SFR आहे. स्पेशल फंक्शन रजिस्टर हा खूप इम्पॉर्टंट आहे ॲक्युमुलेटर. ओके, मग सम ऑफ द ऑपरेशन्स वेअर द ॲक्युमुलेटर इज यूज आर. तर ॲक्युमुलेटर कुठं यूज होतं बघा. अरिथमॅटिक ऑपरेशन लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन और मल्टिप्लिकेशन एक्सेट्रा. तर ॲक्युमुलेटरमध्ये कुठं एक ऑपरेंड जो आहे अरिथमॅटिक ऑपरेशनसाठी एक ऑपरेंड ॲक्युमुलेटरमध्ये टाकावंच लावतो. दुसरं कोणत्याही रजिस्टरमध्ये घ्या, दोघांचं ॲडिशन वगैरे सबट्रॅक्शन केलं तर जो रिझल्ट आहे तो टेम्पररी ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर होतो. ओके, तर याच्यामध्ये कोणते ऑपरेशन परफॉर्म होतात, अरिथमॅटिक, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. नंतर लॉजिकल ऑपरेशन कोणते परफॉर्म होतात ते आहे अँड, ऑर, नॉट, एक्सेट्रा. क्लिअर. नंतर डेटा ट्रान्सफर ऑपरेशन्स कोणते, डेटा ट्रान्सफर ऑपरेशन लाईक म्हणजे डेटा ट्रान्सफर ऑपरेशन बिटवीन 8051 आणि एक्सटर्नल मेमरी. आणि डेटा ट्रान्सफर ऑपरेशन पण करता अक्युमुलेटर वापरून करता येते. ते कशा थ्रू म्हणजे बिटवीन 8051 आणि एक्सटर्नल मेमरी. नंतर द नेम अक्युमुलेटर नेम केम फ्रॉम द फॅक्ट this register is used to accumulate or store the result of all arithmetic or most of the logical operation. अक्युमुलेटरला जे नाव आहे तर रजिस्टरला ते काय आलं, अक्युमुलेटर म्हणजे टू ॲक्युमुलेट, त्यासाठी यूज टू ॲक्युमुलेट करण्यासाठी, म्हणजे काय स्टोअर करण्यासाठी. काय तर रिझल्ट म्हणजे कोणाचे ऑल अरिथमॅटिक अँड मोस्ट ऑफ द लॉजिकल ऑपरेशनचे रिझल्ट टेम्पररीली स्टोअर करण्यासाठी. गॉट इट. तर आता बघूया ॲक्युमुलेटरमध्ये बीट काय असतात, LSB आणि
MSB बीट. म्हणजे नंतर LSB पण घेऊया. बीट 0, बीट 1, बीट 2, बीट 3, बीट 4, बीट 5, बीट 6, बीट 7 LSB बीट आणि MSB. नंतर 0 0 0 0 0 0 0 0 म्हणजे रिसेट केल्यानंतर तो ॲड्रेस येतो. आणि त्याचा जो मेमरी ॲड्रेस आहे तो काय, इंटरनल रॅममधला E0H. ओके. नंतर बघूया रजिस्टर बी. तर रजिस्टर बी काय करतं, द बी रजिस्टर इज यूज along with the accumulator in multiplication and division operation. These two operations are performed on the data that are stored only in register A and B during multiplication operation. One of the operand multiplier or multiplicand is stored in register B and also the higher byte of the result. ओके. तर याच्यामध्ये काय होतं, जे रजिस्टर बी आहे तर हे रजिस्टर बी ॲक्युमुलेटरसोबत मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी वापरलं जातं 8051मध्ये. आणि हे जे दोन ऑपरेशन आहेत ते कोण परफॉर्म करतं, हे दोन ऑपरेशन फक्त दोन रजिस्टरमध्येच परफॉर्म होतात, एक ॲक्युमुलेटर आणि रजिस्टरमध्ये. आणि तो डेटा टेम्पररी कशामध्ये स्टोअर होतं, ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर होतं. आता मल्टिप्लिकेशन ऑपरेशनच्या वेळेस काय होतं, जे ऑपरेंड आहेत मल्टिप्लायर आणि मल्टिप्लिकंट, हे एमध्ये मल्टिप्लायर आणि बीमध्ये मल्टिप्लिकंट असतं. आणि नंतर रिझल्ट कुठं स्टोअर होतं, रजिस्टर बीमध्ये आणि हायर बाईट अँड ऑल्सो द हायर बाईट ऑफ रिझल्ट. आणि हायर बाईट जो आहे तो रजिस्टर बीमध्ये स्टोअर होतो. ओके. नंतर काय, रजिस्टर बीमध्ये ॲक्युमुलेटर एकमध्ये एक मल्टिप्लायर किंवा मल्टिप्लिकंट, आणि रजिस्टर बीमध्ये पण मल्टिप्लायर किंवा मल्टिप्लिकंट असतं. आणि नंतर रजिस्टर बीमध्ये स्टोअर होतं आणि हायर बाईट जो रिझल्ट आहे तो रजिस्टर बीमध्ये स्टोअर होतो, लोअर बाईट ॲक्युमुलेटर. नंतर इन केस ऑफ डिव्हिजन ऑपरेशन द बी रजिस्टर होल्ड द डिवायझर अँड ऑल्सो द रिमाइंडर ऑफ द रिझल्ट. आणि डिव्हिजनमध्ये काय होतं, जो रजिस्टर बी आहे तो काय करतो, जो डिवायझर आहे ज्याने आपल्याला डिवाईड करायचं एखादा डिवायडंट, तो असतो डिवायझर. मग तो डिवायझर याच्यामध्ये होल्ड केलेला असतो रजिस्टर बीमध्ये. आणि नंतर ते डिव्हिजन जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म झाल्यानंतर जे रिमाइंडरचा रिझल्ट आहे, रिमाइंडर ॲज अ रिझल्ट म्हणून तो रजिस्टर बीमध्ये स्टोअर केला जातो. ओके. इफ इट कॅन ऑल्सो बी यूज ॲज अ जनरल पर्पज रजिस्टर फॉर नॉर्मल ऑपरेशन. आणि रजिस्टर बी जनरल पर्पज रजिस्टर म्हणून पण वापरला जातो नॉर्मल ऑपरेशनसाठी. अँड इज ऑफन यूज ॲज ॲन ऑक्झिलरी रजिस्टर बाय प्रोग्रॅमर टू स्टोअर टेम्पररी रिझल्ट. एक ऑक्झिलरी रजिस्टर म्हणजे दॅट इज सेकंडरी रिझल्ट म्हणून प्रोग्रॅमर वापरतो त्यासाठी, टेम्पररी रिझल्ट स्टोअर करण्यासाठी. ओके. नंतर बघूया की रजिस्टर बी इज लोकेटेड ॲट द ॲड्रेस F0 ऑफ SFR ॲड्रेस स्पेस. तर जो रजिस्टर बी आहे तो कुठं लोकेट केलेला असतो, त्याचं इंटरनल रॅम लोकेशन आहे SFRमधला, तो आहे F0H SFR ॲड्रेस. आणि त्याचं बीट बघा, LSB टू MSB बीट 8 बिट्स आहे, तर ते बीट 0, बीट 1, बीट 2, बीट 3, बीट 4, बीट 5, बीट 6, बीट 7. म्हणजे जेव्हा आपण रजिस्टर बीला रिसेट करतो तेव्हा त्याच्यामध्ये हे बीट 0 0 रिसेट होतं. आणि त्याचा जो मेमरी ॲड्रेस असतो तो SFRचा, ह्या BSFRचा तो आहे F0H. ओके. नंतर आहे प्रोग्राम स्टेटस वर्ल्ड. तर प्रोग्राम स्टेटस वर्ल्ड आहे PSW और प्रोग्राम स्टेटस वर्ल्ड रजिस्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फ्लॅग रजिस्टर. प्रोग्राम स्टेटस वर्ल्ड रजिस्टरला फ्लॅग रजिस्टर बोलतात. अँड इज वन ऑफ द इम्पॉर्टंट SFR. आणि हे एक इम्पॉर्टंट स्पेशल फंक्शन रजिस्टर आहे. द PSW रजिस्टर कन्सिस्ट ऑफ फ्लॅग बिट्स. द प्रोग्राम स्टेटस वर्ल्ड रजिस्टर कन्सिस्ट ऑफ फ्लॅग बीट. तर प्रोग्राम स्टेटस वर्ल्ड रजिस्टर आहे ते फ्लॅग बीट त्याच्यामध्ये फ्लॅग बीट्स असतात, विच हेल्प द प्रोग्रॅमर इन चेकिंग द कंडिशन ऑफ द रिझल्ट अँड ऑल्सो मेक डिसिजन्स.
जे काय करतं, हे जे फ्लॅग बीट आहे PSWमध्ये असतात, तर ते काय करतं प्रोग्रॅमरमध्ये कंडिशन चेक करण्यासाठी वापरलं त्याच्यात रिझल्ट आणि ते काय डिसिजन डिसिजनसाठी मेक करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. हे दिस बीट्स आर ऑल्सो डिसिजन मेकिंग बीट्स. ओके, म्हणजे प्रोग्रॅमरला कंडिशन चेक करण्यासाठी आणि डिसिजन तयार करण्यासाठी कोणतं डिसिजन घ्यायचं त्याच्यासाठी हे फ्लॅग बीट्स लागतात. ओके, नंतर बघूया फ्लॅग बीट 1. फ्लॅग्स आर बीट 1 स्टोरेज एलिमेंट. तर जे फ्लॅग्स असतात ते 1 बीट स्टोरेज एलिमेंट असतात. दॅट स्टोअर अँड इंडिकेट द नेचर ऑफ द रिझल्ट दॅट इज जनरेटेड बाय द एक्झिक्युशन ऑफ सर्टन इन्स्ट्रक्शन. म्हणजे हे जे फ्लॅग्स असतात ते 1 बीट स्टोरेज एलिमेंट असतात आणि हे काय करतात, ते 1 बीट स्टोअर करतात आणि काय इंडिकेट नेचर म्हणजे रिझल्टचं नेचर काय करतात इंडिकेट करतात. आणि हे केव्हा जनरेट होतात, जेव्हा सर्टन जे इन्स्ट्रक्शन आहे एखादी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर ते जनरेट होतात. राईट. नंतर द फॉलोइंग इमेज शो द कंटेंट ऑफ द PSW रजिस्टर. जे आता जी आपण इमेज बघणार आहोत ते आहे प्रोग्राम स्टेटस वर्ड रजिस्टरचे कंटेंट दाखवणार आहे. तर LSB कडनं MSBकडे येऊया आपण. पहिला आहे पहिला LSB बीट आहे, त्याचं नाव आहे P. राईट. P म्हणजे काय असतं ते पॅरिटी चेकर, ते PSW. राईट, ते आहे PSW.0. नंतर PS1 जो आहे तो डॅश आहे. राईट. नंतरचा बीट आहे PSW.2. हे आहे ओव्हरफ्लोसाठी OV असतं. नंतर आहे PSW.3 RS0 हे असतं. आणि नंतर RS1 PSW.4. नंतर PSW.5 असतं F0. नंतर PSW.6 हे असतं AC ऑक्झिलरी कॅरीसाठी. आणि PSW.7 हे असतं कॅरीसाठी. हे असतं MSB बीट. ओके. आणि जेव्हा आपण याला रिसेट करतो PSWला त्याची रिसेट व्हॅल्यू असते म्हणजे LSBकडनं MSBकडे हे असते 0000000. ओके. आणि याचा जो SFR जो मेमरी ॲड्रेस असतो ते असतं D0H. ओके. तर याच्यामध्ये आपण बघूया द फॉलोइंग टेबल डिस्क्राईब द फंक्शन ऑफ इच फ्लॅग. तर फंक्शन आहे जे फ्लॅगचं आहे तर त्याचं फंक्शन फॉलोइंग टेबल आपण डिस्क्राईब करूयात. तर याच्यामध्ये आहे बीट आणि सिम्बॉल, नंतर फ्लॅग नेम आणि डिस्क्रिप्शन. नंतर आहे बीट 7 आहे C और त्याला बोलतात कॅरी. आणि याचा फ्लॅग नेम आहे कॅरी. आणि याचं डिस्क्रिप्शन यूज्ड इन ॲरिथमॅटिक लॉजिकल आणि बुलियन ऑपरेशन्स. हे कशासाठी वापरतात कॅरी, हे वापरलं जातं ॲरिथमॅटिक लॉजिकल आणि बुलियन ऑपरेशन. ओके. नंतरचं आहे बीट नंबर 6, ते आहे AC. त्याला बोलतात ऑक्झिलरी कॅरी. ऑक्झिलरी कॅरी यूज इन BCD ॲरिथमॅटिक. हे कशासाठी वापरलं जातं, हे BCD ॲरिथमॅटिकमध्ये वापरलं जातं. ओके. नंतर आहे बीट नंबर 5, ते आहे F0. याला बोलतात फ्लॅग 0. आणि हे कशासाठी वापरलं जातं, हे आहे जनरल पर्पज युजर फ्लॅग. हा आहे जनरल पर्पज युजर फ्लॅग. नंतर आहे बीट 4 आहे RS1. याला बोलतात रजिस्टर बँक सिलेक्शन बीट 1 तो. ओके. नंतर आहे बीट 3 त्याला बोलतात RS0 रजिस्टर बँक सिलेक्शन बीट 0. राईट. सिलेक्शन बीट 0 ॲक्च्युली तो तिथं चुकून 1 झालं. नंतर आहे म्हणजे हे कसं असतं, हे RS0 RS1 टेबल बघा. आणि बँक सिलेक्शनसाठी जर RS0 आणि RS1 जर 0 असेल बँक 0 सिलेक्ट करते. RS1 जर 0 असेल, RS0 जर 1 असेल बँक 1 सिलेक्ट होते. RS1 जर 1 असेल आणि RS0 जर 0 असेल बँक 2 सिलेक्ट होते. आणि RS1 जर 1 असेल आणि RS0 जर 1 असेल तर बँक 3 सिलेक्ट होते. आणि नंतर बीट नंबर आहे 2 आणि ते आहे OV. त्याचा फॉर्म आहे फ्लॅग नेम ओव्हरफ्लो. आणि हे कशासाठी वापरलं जातं, यूज इन ॲरिथमॅटिक
यूज इन अरिथमॅटिक ऑपरेशन, अरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये वापरलं जातं. आणि नंतर आहे 1. ओके, बीट नंबर 1 आहे तो आहे डॅश, म्हणजे तो रिझर्व आहे. आय मे बी यूज ॲज अ जनरल पर्पज फ्लॅग, तर जनरल पर्पज फ्लॅग म्हणून पण वापरलं जातं कधी कधी. नंतर आहे बीट 0 आहे तर पीचं फुल फॉर्म फ्लॅग नेम आहे पॅरिटी. आणि नंतर याचं फंक्शन काय डिस्क्रिप्शन, सेट टू 1 इफ ए हॅज अ ऑड अँड हॅश ऑफ वन्स अदरवाईज रिसेट. म्हणजे याच्यामध्ये काय, हे जे आहे पॅरिटी ॲक्युमुलेटरमध्ये नंबर ऑफ वन्स जर ऑड असेल राईट, तर हे ऑड पॅरिटीसाठी 1 सेट होतं. आणि ऑफ वन्स अदरवाईज रिसेट, सेट 1 इफ हे ॲज ऑड, म्हणजे नंबर ऑफ वन्स एमध्ये जर ऑड असतील तर हे 1 सेट होतं ना, अदरवाईज मग रिसेट असतं 0 असतं इव्हनसाठी. ओके, तर अशा प्रकारे आपण काय रेजिस्टर म्हणजे प्रोग्राम स्टेटस वर्ल्ड बघितलं. आणि नंतर रेजिस्टर बी ॲक्युमुलेटर, रेजिस्टर ए म्हणजे काय आपण CPU आणि मॅथ रेजिस्टर बघितलं. आणि नंतर प्रोग्राम स्टेटस वर्ल्ड बघितलं. आता नंतर तर बघूया पॉईंटर रेजिस्टरमध्ये डेटा पॉईंटर आणि DPL आणि DPH याच्यामध्ये बघूया, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये. याच्यामध्ये कोणाला काही जर क्युरी असेल तर बिनधास्त विचारू शकता. ओके, स्टॉप करूया.